आज आपण बघणार आहोत दुधीचा ढोकळा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत दुधीची भाजी सहजरित्या खायला घालण्याचा उत्तम पर्याय आहे दुधीचा ढोकळा। मिक्सरमध्ये आलं, हिरवी मिरची आणि जिरं वाटून घ्या। सर्वप्रथम आपण ताटाला तेल लावून ठेवूया। मीडियम साईजचा अर्धा दुधी साल काढून किसून घ्या। बाउलमध्ये किसलेला दुधी, रवा, बेसन, दही, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करा। आवश्यकतेनुसार अजून थोडं पाणी घाला आणि घट्टसर मिश्रण तयार करा। हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा, जेणेकरून दुधीला पाणी सुटून रवा छान फुलून येईल। 20 मिनिटांनंतर दुधीच्या मिश्रणात तेल, आलं हिरवी मिरचीचं वाटण, मीठ आणि हळद घालून पुन्हा एकदा एकत्र करा। बॅटरमध्ये इनो टाका आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून सर्व एकत्र करा। हे मिश्रण तेल लावलेल्या ताटात एकसारखे पसरून घ्या। त्यावर लाल मिरची पावडर भुरभुरा। ढोकळ्याचं ताट पाणी उकळलेल्या कढईत ठेवून झाकण लावून साधारण 15 मिनिटे वाफवून घ्या। ढोकळा वाफवून झाल्यानंतर सुरीने मधोमध चेक करा। सुरी स्वच्छ निघाल्यास ढोकळा तयार आहे। हा ढोकळा कढईतून बाहेर काढून पूर्णपणे थंड करा आणि हव्या त्या आकारात कापून घ्या। तडका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, तीळ, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करा। ही फोडणी ढोकळ्यावर पसरा। आपला हेल्दी दुधीचा ढोकळा तयार आहे। शेवटी ढोकळा कोथिंबीरीने सजवा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।